कल्याणच्या शहाडमध्ये पालिकेच्या आरक्षित भूखंडावरून वाद निर्माण झालाय। गार्डन दाखवून फ्लॅट विकले आणि आता त्याच जागी वसतिगृह उभारण्याचं काम सुरू आहे। आरोग्य केंद्राऐवजी वसतिगृहासाठी पालिकेची कामाला सुरुवात झालेली आहे। संतप्त रहिवासी आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं हे काम बंद पाडलंय। म्हणून अभियंता उपअभियंता म्हणून आहेत स्पेशल प्रकल्पाचे, त्यांनी सरळ JCB आणला, हे आमचं गेट वगैरे पूर्ण तोडून टाकलं आणि आतमध्ये घुसलेले आहेत। आतमध्ये घुसून त्यांनी आम्हाला सांगितलं नाही, किंवा त्यांचं जर रितसर एक आम्हाला सांगायचं होतं की तुमचा प्रोजेक्ट आहे, तर त्यांनी इथे ती इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे होती, बोर्ड लावायला पाहिजे होता। तसं न करता त्यांनी सोसायटीच्या लोकांना घाबरवलं की आम्ही तुमच्यावरती केस करू, हे करू, हा रोड पण आमचा आहे, ह्या रोडचा पण हा रोड कॉमन आहे, तर आमच्या हरकत ह्या रोडसाठी आहे ना की यांच्या जागेसाठी आहे। तर आमची हीच KDMCला रिक्वेस्ट असणार आहे इथून पुढे की जर तुम्हाला ह्या ठिकाणाचा जर वापर करायचा असेल तर ह्याच्यासाठी तुम्ही स्वतंत्र रस्ता बांधून घ्या। भाटिया बिल्डरने विकसित केलेल्या मिलेनियम हाईट्स या निवासी संकुलातील ॲम्युनिटी स्पेस म्हणून जी जागा आहे ती आम्हाला आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला हँडओव्हर केलेली आहे आणि तिथे युनिफॅब इंडिया या कंपनीमार्फत आम्ही पोर्टा केबिन बसवणार आहोत आणि ते कार्यान्वित करण्यास थोडासा वेळ लागत आहे, कारण स्थानिक नागरिकांचा त्याला विरोध होता आणि हे सगळं विरोध वगैरे त्याच्यावर आमचं कार्यवाही करणं चालू आहे आणि थोड्याच दिवसात आम्हाला तिथे आरोग्यवर्धिनी केंद्र आम्ही उभारणार आहोत।